हाय गाईज, कसे आहात? मजेत आहात ना? माझा तुम्हा सर्वांना जय श्रीराम आणि उज्ज्वला कुलकर्णी या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सध्या श्रावण सुरू असल्यामुळे सारखे उपास 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 आणि मुळात म्हणजे सोमवारला भगरही चालत नाही. तर म्हटलं काय बनवावं? तर आज म्हटलं खिचडी खाऊन पण खूप कंटाळा आलेला आहे. तर म्हटलं आज आपण वडे बनवूयात. साबुदाणा वडे आज बनवणार आहे. तर चला रेसिपीला सुरुवात करूयात. सर्वात प्रथम मी साबुदाणा भिजवलेला आणि 2-4 बटाटे उकडून साल काढून भांड्यात काढून घेतलं आहे हे सगळं. बघा आता ह्या 2-4 मिरच्या मी मिक्सरला फिरवणार आहे. मिरच्या चवीनुसार तुम्हाला जसं तिखट जमेल तेवढं घाला. बघा मिरचीची पेस्ट, चवीप्रमाणे मीठ, साखर यात मी टाकली आहे साबुदाण्यामध्ये. बघू शकता अगदी साधी, सोपी आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी. खिचडीपेक्षा वडे जरा मन लावून खातं माणूस, बघू शकता. तर असे नक्की ट्राय करा उपवासाला हे वडे. वरून जरी अगदी क्रिस्पी असले तरी खाताना अगदी मऊसूत लागतात. बघा हे शेंगदाण्याचं कूट पण मी भाजून बारीक करून घेतलं आहे. ते पण टाकलं आहे मी आता. 2-3-4 चमचे तरी शेंगदाण्याचं कूट वापरलं आहे. आणि जे बटाटे उकडून घेतले होते ते पण मी किसून आता हे सर्व मिश्रण एकत्र करून घेत आहे. बघा मिश्रण आपलं छान एकत्र झालं आहे. आता हे 10 मिनटं आपल्याला भिजू द्यायचे, रेस्ट करायला ठेवायचे 10 मिनटासाठी. तर बघा झालं आहे आता आपलं हे छान भिजलं आहे, पीठ एकजीव झालं आहे. तर आता हे वडे आपण थापून घेणार आहोत. हाताला थोडंसं तूप लावून. बघा थोडं तूप लावून हाताला थापले की म्हणजे ते चिकटत नाहीत हाताला आणि थापट्या पण छान होतात त्याच्या. बघा तर चला तोपर्यंत मी ही नारळाची चटणी मिक्सरला लावून घेतली आहे तोंडी लावण्यासाठी वड्याबरोबर. कुठलीही हिरवी चटणीबरोबर ही वडे खूप छान लागतात. अगदी तुम्ही हे पण करू शकता, काकडीचे कोशिंबीर वगैरे चालत असेल उपवासाला तर. बघा आता ही तयार आहे चटणी. तर चला आता आपण हे वडे तळून घेऊयात. त्यासाठी कढई गरम करायला ठेवली आहे. त्यात 2 पळ्या मी तूप वापरते आहे तळण्यासाठी. तुम्ही तेल पण वापरू शकता. तर चला आता हे वडे आपण तळून घेऊया छान असे. अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नकात. बघू शकता तुम्ही अगदी झटपट आणि क्रिस्पी होणारी अशी ही रेसिपी. बघा किती छान रंग आला आहे आपल्या वड्यांना. आता मंद आचेवर तळायचे आहेत आपल्याला, नाही ते हे लगेच जळतात. त्यामुळं अगदी मंद आचेवर शालो फ्राय होईपर्यंत सुंदर असे तळून घ्यायचे आहेत आपल्याला. बघा छान तळणी केली आहेत आपलं आता हे वडे. बघा एका ताटात गरमागरम असे वडे, नारळाची चटणी, अगदी झटपट होणारा हा बेत. तुम्ही पण नक्की ट्राय करा. आणि अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी ना चॅनलला लाईक करा, शेअर करा. तर बघा वरून अगदी क्रिस्पी आणि तितकेच मऊसूत असे हे साबुदाणा वडे अगदी तयार आहेत. मी हे 2 शेफमध्ये केले आहेत. बघा असे जरी आपण केले तरी पण हे खूप छान तळले जातात आणि खूप क्रिस्पी होतात. बघू शकता 2 शेफमध्ये आपण हे साबुदाणा वडे तळून घेतले आहेत. पीठ एकच आहे, फक्त शेफ वेगळे दिलेत मी. पण एवढी काळजी घ्यायची आहे, हे भिजवताना आहे ना थोडं व्यवस्थित भिजवायचं आहे पीठ, म्हणजे मग आपले वडे अगदी छान होतात, कुरकुरीत मस्त असे. बघू शकता अशाच नवीन नवीन रेसिपीज पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा. भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. सर्वांनी काळजी घ्या. बाय.